कृषीवाल्यावर पुढे गणपती बाप्पा पुढे थोडा मार आता थोडा मार करायचा ऊर्ध्वमूलमदशाकम् अश्वत्थं प्राप्तव्यं यस्य पर्णानि यस्तं वेद स वेद अदर्शोत्वं प्रस्तुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाहस्य मूलानि सन्ततानि कर्माणि वन्दे मनुष्यलोकरूपमय योगशास्त्रे श्रीकृष्णाय संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्याय। गोपाल कृष्ण महाराज की जय। पानी जरा कोकण कृषी यांच्यातर्फे भाजीपाला व फळ विक्री केंद्र याचं आज उद्घाटन झाल्याचं जाहीर करते आणि माझ्या या गावातल्या लोकांना एक आवाहन करते की आपल्या या कोकण कृषीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या दुकानाचं उद्घाटन आज केलेलं आहे आणि प्रत्येकाने सकस आहार घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भाजीपाला आपण याच केंद्रातून विक्री करावा हे मी आवाहन करते। आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देते, या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते। नमस्कार सर्वांना पहिला आज नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या लाख शुभेच्छा। आज कृषी सेवा भाजीपाला केंद्राचं उद्घाटन आज इथं बांद्यामध्ये संपन्न झालं। युवा उद्योजकांनी जे आज पाऊल उचललेलं आहे त्याला माझ्या शुभेच्छा आहेत। आपण बघतोय की आज या दगदगीच्या जीवनामध्ये आपलं स्वास्थ्य सुंदर राखणं या दृष्टीने आज आम्हाला ऑर्गेनिक म्हणजे जो नैसर्गिकरित्या भाजीपाला तयार होतोय। आपण कोकणात राहतोय पण आपल्याला गावठी भाजीपाला खायला पण मिळत नसतो, पण हे असं सुंदर असं दालन आज इथं ओपन झालेलं आहे आणि आपल्या कोकणातील ज्या ज्या भाजीपाला इथं पिकतोय तो इथं आम्हाला एका या दुकानामध्ये मिळणार आहे आणि चांगली अशी आज बांधावासियांनी आणि पंचकोशीने चांगली अशी ऑर्गेनिक भाजी आणि गावठी माल आपला जो शेतात पिकतोय त्याला आम्हाला इथं मिळणार आहे आणि अशा सुंदर अशा धान्याला मी आज शुभेच्छा देते आणि तुम्हालाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन इथंच थांबते। जय जय। सर्वांना नमस्कार। युवराज भोईंबर मंडळ कृषी अधिकारी बांधा सावंतवाड आज या ठिकाणी आमच्या पंचकृषीतील शेतकरी श्री गावडे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आज परिसरातील शेतकऱ्यांसाठी भाजी विक्री केंद्र चालू केलेलं आहे।
यासाठी आमच्या खूप शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर शेती उत्पादन आणि त्याचं मार्केटिंग आपल्या ताब्यात जर येत असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे आणि चांगला दर या ठिकाणी मिळू शकतो शेतकऱ्यांना आणि यातून जो नफा मिळणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांबरोबरच आज इथं हे विक्री केंद्र चालवणारे गावडे साहेब यांना चांगला होणार आहे आणि आपल्या मालाला चांगला दर मिळणार आहे. त्यासाठी हे एक उपक्रम जो चालू केलेला आहे तो अत्यंत उत्कृष्ट आहे आणि यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. उत्तरोत्तर अशा प्रकारची दुकाने शेतकऱ्यांनी स्वतः चालू केलेली आहे. प्रत्येक बाजाराच्या ठिकाणी व्हावी यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांनी विक्री व्यवस्थेत उतरून एंडिंग न्यूजपर्यंत जिथे जो शेतमालाचा भाव निश्चित होतो त्या गोष्टीपर्यंत येणं ही एक स्वागतार्ह बाब आहे. आमचे नारायण गावडे असतील हे आम्हाला बऱ्याच म्हणजे डेअरी स्थापन करण्यापासून बऱ्याच गोष्टींमध्ये आम्हाला त्याची मदत त्यावेळी आहे. तर शेतकऱ्याने शेतमाल पिकवून तो थेट बाजारात येईपर्यंत ही जी गोष्ट आहे त्याच्याचमुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. एक साधा विचार केला तर बांधा बाजारपेठ ही आजूबाजूच्या गावांवरती अवलंबून आहे. तर या बाजारपेठेत असलेली मागणी ही आपल्याच लोकांची आहे पण असलेला पुरवठा हा आपल्याला बाहेरून घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याला जी मध्ये जो मार्केट गॅप आहे पिकेल ते विकेल नाही हा जो रिस्क असते ती शेतीतली रिस्क इथे कमी होते. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी त्या शेतीत उतरून ज्या भाजीपाल्याची गरज आहे तो भाजीपाला आपल्या इथे पिकू शकतो याचा सगळ्याचा विचार करून भोईंबर सर असतील किंवा या सगळ्या लोकांचा सल्ला घेऊन आपण शेतीत जेवढी जागा असेल तेवढी मी असं म्हणत नाही की मोठे एकदम काम करावे किंवा काही पण छोटी जागा असेल त्या जागेत आपण त्या सगळ्या गोष्टी करून हे असं जे आता थेट बाजारपेठ हा जो संकल्पना केली आहे या गोष्टी आपणही हातभार लावावा. मी विनोद सावंत, अध्यक्ष चंद्रपूर फळबागाच्या आणि शेतकरी. खूप बरं वाटतं की 2017 आणि 18मध्ये शेतकरी संघटनेत हे आम्ही बी लावले आणि आज त्याचं रूपांतर या ठिकाणी शेतकरी स्वयंपूर्ण स्वावलंबी होऊन आम्हाला भाजीपाला आपली फळं आणि सगळी क्षेत्रीय प्रकारची फळं आज मार्केटमध्ये घेऊन येतो आणि त्या बांद्याच्या हायवेला अतिशय चांगल्या ठिकाणी आज गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी उद्घाटन होतं. शेतकऱ्यांनी स्वतःहून पिकवलेलं सेंद्रिय फळफळावळ आणि भाजीपाला या ठिकाणी ग्राहकांना मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कृषी कोकणतर्फे होम डिलिव्हरी आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जे बुजुर्ग मंडळी आहेत वृद्ध मंडळी आहेत पेन्शनर मंडळी आहेत त्यांना पण आपल्या घराकडे चांगल्या प्रकारचे भाजीपाला या ठिकाणी पोच होणार आहे. आणि अभिमान वाटतो की शेतकरी ह्या दृष्टीने सुद्धा एका मार्केटिंगमध्ये या ठिकाणी आपण कमी पडतो असं म्हणतात की कोकणातली माणसं शेतकरी मार्केटिंगमध्ये परंतु या ठिकाणी मार्केटिंगमध्ये उतरलेले आणि अतिशय चांगल्या प्रकारचा दर्जेदार या ठिकाणी फळफळावळ भाजीपाला त्यांना मिळणार आहे. कडधान्य मिळणार आहे या ठिकाणी चुन्नासारखी भाजी म्हणा आगळ म्हणा कोकम म्हणा भाज्यासारखं जे आपलं लोकल पीक आहे ते त्याच्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये नारळ म्हणा सुपारी सगळ्या प्रकारचा जी फळं आहेत ती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी खरेदी पण होणार आहे आणि ताबडतोब विक्री होणार आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्यांना एक मालासाठी शाश्वत या ठिकाणी मार्केट तयार झालेलं आहे. त्यामुळे अतिशय आनंद होतोय की अशा शुभप्रसंगी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. धन्यवाद. कोकण भाजीपाला खरेदी विक्री केंद्र हे आम्ही बांधायला गुढीपाडव्याचे हे केलं आहे. आपण शॉप दिला आहे. हा शॉप सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आसपासचे ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागाची बचत गट शेतकरी मंडळ असतील बागायतदार असतील शेतकरी असतील यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आपला माल भाजीपाला असेल फळफळावळ असेल किंवा ज्या नारळ असतील केळी असतील ही सगळी सर्व प्रकारची फळे आम्ही खरेदी करणार आणि तसे त्याच प्रकारे 10% शेतकरी आहेत ते आम्हाला खरेदी हे माल देतील आणि 90% जे ग्राहक असतील त्यांना आम्ही हा माल कमीत कमी दरात देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर बचत गटांच्या माध्यमातून ज्या महिला प्रोडक्ट तयार करतात कुळीत पिठी असू दे घावणे पीठ असू दे किंवा इथं जे प्रोडक्ट तयार करतात ते सब आम्ही प्रोडक्ट बचत गटाचे प्रोडक्ट आम्ही इथे ठेवणार आणि तेच ग्राहकांना आम्ही देणार. हे सगळा जो व्याप केला आम्ही शेतकरी संघटना असो शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्या 10 शेतकरी जमा इथे होऊन हे जो आम्ही स्टॉल घातलेला आहे तो सर्व सामान्य जनतेच्या आणि सर्वांच्या हिताच्या दृष्टीने काम करेल असं मला वाटतं आणि त्या पद्धतीने पुढील विचार केलेला आहे. दोडामार्ग असू दे सावंतवाडी असू दे कृषी कोकणचे 2-3 स्टॉल घालण्याचा प्रयत्न करणार आहोत.